आपण पाहतोय की दमानियांनंतर पुन्हा फडणवीसांनी सुद्धा आडून तोच प्रश्न पुन्हा एकदा स्पष्ट केलाय। कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा, असा थेट सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना विचारलेला आहे। थेट प्रश्न विचारलाय। हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोर्टाचं मंत्रिपद वाचू शकतं, असंही उत्तर दिलंय। तेव्हा आता मंत्रिपद जाणार हे नक्की, मात्र ते खातं कुणाला द्यायचं असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलाय। तसं नाही झालं तर कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं तेच सांगा, असं मुख्यमंत्र्यांनी फक्त नाव विचारलेलं आहे। तेव्हा आता कोकाटेंच्या जागी कोण नवीन मंत्री येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की आता अजित पवार यावर काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेले अनेक दिवस अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टांगती तलवार आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा कोकाटेंचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्यांचं मंत्रिपद जाईल। यापूर्वीही त्यांच्या एका बेजबाबदार विधानामुळे त्यांचं कृषी मंत्रिपद गेलं होतं आणि त्यानंतर त्यांना आता क्रीडा मंत्रिपद दिलं आणि तेव्हा भरणे या मंत्रिपदावर आले। तेव्हा आता हे क्रीडा मंत्रिपद सुद्धा जाणार असल्याची शक्यता आहे, कारण गुन्हा सिद्ध झालेला आहे।